जीवन हे असे, जीवनात जीवन हे असे रंग भरावे जसे, जीवनात जीवन हे असे रंग भरावे तसे. आणि माणसाने जगावं माणसासारखे, माणसाने जगावे माणसासारखे. विश्वाने निसर्गाने निर्मिती केली. या किडे मिकोडे, जीवजंतू, झाडे पाने फुले आणि मानव पण समाजामध्ये हाच मानव एवढा बुद्धिजीवी झालेला आहे, एवढा स्वार्थी झालेला आहे. तो इतर कुठल्याही समाजाची पर्वा न करता राजरोसपणे ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ह्याची चोरी त्याची चोरी करून आज समाजामध्ये उजळ माथ्याने मिळतो, समाजामध्ये उजळ माथ्याने फिरतो. ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घडवले, घटना घडवली, लोकशाही घडविली, लोकशाहीची नीतिमूल्ये शिकवली. परंतु आपण ह्या लोकशाहीच्या नीतिमूल्याला पायदळी तुडून राजकारणातून राजकारणी खोट्या प्रसिद्धीपोटी, खोट्या भ्रष्टाचारापोटी नेते म्हणतात, मंत्री म्हणतात, राजरोसपणे उजळ माथ्याने फिरतात. आणि आमचा सर्वसामान्य गरीब माणूस त्या सर्व नेत्या मंडळांचे तळवे चाटतात. ही काय अवस्था आहे. आज जो आपण म्हणतो ना स्वर्ग आणि नर्क, स्वर्ग आणि नर्क ह्या दोन गोष्टी आहेत. तर स्वर्ग आणि नर्क यामध्ये आपण नरकात जातो की नाही ते आपल्याला माहिती नाही आहे. स्वर्ग आणि नरक या दोन गोष्टी आहेत. पण मला माहिती आहे, मी गेल्यावर स्वर्गात जातो की नरकात जातो हे मला माहीत नाही. पण मी पृथ्वी तलावरती नरक भोगतोय असं मला वाटतं. पृथ्वी तलावर नरक भोगतोय असं मला वाटतं. एवढी जीवन यातना यातायात झालेली आहे, वातावाद झालेली आहे. फक्त आणि फक्त टक्का खोका आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जंगले तोडायची, झाडे तोडायची आणि विकास करायचा. आज आपण फक्त मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत बघतो. आज आपण फक्त मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत बघतो. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई, विरार, पालघर, नवी मुंबई, पनवेल, रायगड जिल्हा, खोपोली जिल्हा. पण आज आपण दूरदूर खेडेगावापर्यंत पोचलो का? हा जो तुमचा विकास आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या, मेट्रो आली, ब्रिजेस आले, ट्विन टनल आले, कोस्टल रोड आले, हे आपल्याला फक्त शहराला दिसतात. समृद्धी मार्ग आला, अटल सेतू आला, नरेंद्र मोदी स्टेडियम आला, दामोदर मोदी अहमदाबादला सर्वात मोठं, तिथे आपण IPLची फायनल मॅच भरवतो, वर्ल्ड कपची फायनल मॅच भरवतो. चित्रपटले सृष्टीतले सिने तारका येतात. ह्या जीवनाचं जीवन ह्यांचंच महत्त्वाचं आहे का असं मला तरी वाटतं. ह्या लोकांना कष्ट नाही करावे लागेल. हे जे सिने तारके, हिरो, राजकारणी, हे जे सिने तारके आहेत, हिरो हिरोईन आहेत, राजकारणी आहेत, यांना सर्वसामान्य जीवन भोगावं लागत, कष्ट भोगायला लागत. त्याने फक्त एक पाय उचलला की करोडो रुपये येतात, एक हात उचलला की करोडो रुपये येतात, एक लुक दाखवला की करोडो रुपये येतात जाहिरातीद्वारे, विविध जाहिरातीद्वारे. परंतु खरा कष्ट करणारा माणूस, जो मोलमजुरी करणारा माणूस, जो रस्त्यावर माती काम करतो, खोदतो, तो खरा माणूस, तो खरा जीवन, तीच खरी व्यक्ती असं मी मानतो. कारण हे जीवन जन्मलो मी, मला माहिती आहे काय परिस्थिती असते. आपलं घर कुटुंब चालवण्यासाठी मुलं बाळ, आई वडील माती कामाला, माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे माती कामाला. आणि आज धनाढ्य उद्योगपती होत आहेत. रिलायन्स अंबानी काय, अदानी काय, टाटा काय, बिर्ला काय, यांनी एक रस्ता खोदला, केबल टाकली का तो श्रीमंत होतो. ह्यांना इतिहास काय आहे? हा जीवन हा निसर्ग एक कालचक्रावरती चालतो. हा निसर्ग एक कालचक्रावरती चालतो. जिथून सुरुवात होते तिथे येऊन आपला मृत्यू होतो, हे सर्वांना कळत नाही. जिथे सुरुवात होते तिथे येऊन आपला मृत्यू होतो हे सर्वांना कळत नाही.
एक जीव दुसऱ्या जीविकेवर उपजीविका करतो, एक जीव दुसऱ्या जीविकेवर उपयोग करतो आणि एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंतीला खाऊन टाकतो, एक जीव दुसऱ्या जीविकेवर उपजीविका करतो आणि एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला खाऊन टाकतो, ते दुसरा श्रीमंत तिसऱ्या श्रीमंतीला खाऊन टाकतो. राजकारणातही तसंच आहे. एक राजकारणी दुसऱ्या राजकारणाला संपवायला निघतो, एक पक्ष दुसऱ्या पक्षाला संपवायला निघतो. अशी सत्तेचं गणित आहे, सत्तेचं राजकारण आहे. मंत्रिपद जेवढं बोलू विचार याच्यावर जेवढं विश्लेषण करू तेवढं कमीच आहे. याच्यावर विश्लेषण करू तेवढं कमीच. त्यामुळे मी रोज सकाळी उठलं हे प्रबोधन करत असतो की लोकांनी नीतिमूल्य जपा, लोकांनी नीतिमूल्य जपा. आपण काय करतो त्याचं आत्मपरीक्षण करा. लोकांनी नीतिमूल्य जपा, लोकांनी नीतिमूल्य जपा. आपण काय करतो त्याचं आत्मपरीक्षण करा, मग दुसऱ्याला सल्ले द्या. एवढंच मला सांगतोय. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.